एकदा याप्रमाणे मटकीची सुकी भाजी नक्की तुम्ही बनवून पहा. खूप चवीला मस्त लागते. शिवाय 10 मिनिटातच बनवता येते. सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी ही भाजी तुम्ही बनवू शकता किंवा साईड डिश म्हणून सुद्धा. नमस्कार, मी सोनाली व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. आता सुरुवातीला कढई गॅसवरती ठेवून 2 ते 3 चमचे त्यामध्ये घालून गरम करून घ्यायचं. त्यामध्ये आता 1 छोटा चमचा आपल्याला मोहरी घालायची, 1 छोटा चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 छोट्या आकाराचा बारीक कापलेला कांदा आणि 1 छोट्या आकाराचा लालसर टोमॅटो बारीक कापून घालायचा आहे आणि छान असं मंद आचेवरती हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो थोडासा असा मऊसर होईपर्यंत आपल्याला 2-3 मिनटं परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट घालायची. कढीपत्त्याची 9 ते 10 पानं घालायची आहे आणि हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. छोटा पाव चमचा आपल्याला इथे हळद घालायची आहे. त्यासोबत 1 छोटा चमचा आपल्याला इथे काश्मीरी लाल तिखट घालायची रंगासाठी. 1 छोटा चमचा आपल्याला इथे घरगुती कुठलाही साठवणीचा मसाला घालायचा आणि 2 छोटे चमचे इथे आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे. तर इथे कांदा लसूण मसाला आणि घरगुती जो साठवणीचा मसाला आहे त्यामध्ये धना पावडर आहे, त्यामुळे मी इथं घातलेली नाही. जर तुमच्या मसाल्यात धना पावडर नसेल तर 1 छोटा चमचा इथे धना पावडर घालून घ्या. त्यानंतर हे सर्व मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे. परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मोड आलेली मटकी घालायची आहे. या भाजीसाठी तुमच्याकडे कुठलाही मसाला साठवणीचा असेल तर तो तुम्ही वापरू शकता किंवा मग तोही नसेल तर फक्त कांदा लसूण मसाल्यामध्ये देखील ही भाजी खूप छान होते. मटकी घेताना नेहमी लहान लहान आकाराची गावठी मटकी घ्यायची, त्याची भाजी खूप छान लागते. साधारण 150 ग्रॅम एवढी मटकी मी मोड आणायला ठेवली होती. सर्व मटकी यामध्ये घालून छान अशी मसाल्यांसोबत अशी परतून घ्यायची फक्त मिनिटभर. यानंतर यामध्ये आता आपल्याला मटकी शिजण्याकरता पाणी घालायचं आहे. तर पाणी घालताना यामध्ये आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे, त्यामुळे मटकी अगदी लवकर आणि मऊसूत शिजते. लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. चमच्याच्या मदतीने ही भाजी एकदा हलवून घ्यायची. तर साधारण यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे. भाजीमध्ये जास्त पाणी घालायचं नाही, आपल्याला ही सुकीच मटकी बनवायची आहे. यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. मंद गॅसवरती ही भाजी आपल्याला साधारण 5 ते 6 मिनिट शिजवून घ्यायची आहे. तर बघा 5 मिनिट झालेले आहे. भाजीवरचं झाकण काढून भाजी एकदा अशा पद्धतीने हलवून घेऊया. भाजी शिजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यम टू लोच ठेवायची आहे, म्हणजे मटकी ही एकदम अशी मऊसूत शिजते. तर तुम्हाला मी इथे दाखवते मटकी शिजली की नाही. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी मऊसूत अशी मटकी शिजलेली आहे. आता भाजी अजून छान लागण्याकरता आणि याचा रस्सा मिळून येण्याकरता आपल्याला 1 मोठा चमचा भाजलेला शेंगदाण्याचा बारीक दळलेला आपल्याला कूट घालायचा आहे. आता पुन्हा एकदा भाजी अशी मिक्स करून घेऊया आणि फक्त 1 ते 1.5 मिनिट ही भाजी आपल्याला आता अशाच पद्धतीने शिजवून घ्यायची आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने मटकीची सुकी भाजी बनवून पहा. तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा साईड डिश म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा मग यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो कच्चा घालून, कोथिंबीर घालून, फरसाण घालून तुम्ही अशी सुकी भाजी खाऊ शकता. आता 1.5 ते 2 मिनिट भाजी शिजवून घेतली. गॅसची फ्लेम बंद करून यावरती बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची. भाजी पुन्हा एकदा हलवून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी आपली मटकीची रसरशीत भाजी तयार झाली. एकदम कोरडीही करायची नाही, थोडासा रस्सा यामध्ये ठेवायचा, कारण जशी ही भाजी थंड होते यातील रस्सा देखील पूर्ण आटून जातो. तुम्हाला अजून कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील आणि तुम्ही कुठून रेसिपी पाहता नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मटकीच्या सुक्या भाजीची रेसिपी जर आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरता व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.